अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गट ग्रामपंचायत रामापूर येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण शामराव चामलाटे हे गेल्या 30 ते 40 वर्षापासून रामापूर येथे वास्तव्यास आहे। मात्र आजपर्यंत त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। अरुण चामलाटे यांनी अनेक वेळा घरकुलासाठी अर्ज करूनही त्यांना अद्याप घर मिळालेले नाही। एवढेच नव्हे तर सध्या त्यांच्याकडे राहण्यासाठीही पक्के घर नसून ते अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून ते सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। मात्र त्यांना केवळ आश्वासनांखेरीज कोणताही ठोस मदत मिळालेली नाही। सध्या चामलाटे कुटुंब उघड्यावरच जीवन कंठत असून मातीच्या जीर्ण व पडझड झालेल्या घरात कुटुंबियासह राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, पती आणि मुलगा असे 4 सदस्य आहेत। भिंती कोसळलेल्या अत्यंत जीर्ण अवस्थेतील घरातही हे कुटुंब अक्षरशः छातीला माती लावून राहत आहे। ग्रामपंचायतीकडून अ, ब, क, ड घरकुल योजनेच्या मंजूर याद्या संपल्याचे सांगण्यात येत असून चामलाटे कुटुंबाचे नाव कोणत्याही यादीत नसल्याचे त्यांना सांगण्यात आलंय। त्यामुळे खरोखर गरजू असलेल्या या कुटुंबाला घरकुल योजनेपासून वंचित का ठेवण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान रामापूर गावात आतापर्यंत अनेक घरकुल मंजूर झाली असून काही घरे पूर्ण झाली आहेत, तर काहींचे बांधकाम सुरू आहे। मात्र काही लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम सुरू केलेले नाही। विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांची घरे आधीपासूनच पक्की व RCC असूनही त्यांची नावे मंजूर यादीत समाविष्ट करण्यात आल्याची चर्चा गावात रंगत आहे। या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच खरोखर गरजू असलेल्या चामलाटे कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ तात्काळ द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान न्याय मिळाला नाही तर उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा अरुण चामलाटे यांनी दिलाय। घरकुल योजनेत सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल का, तसेच गरीब व गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।